एक मिनिट, ज्यांनी ऍक्च्युली मला ओळखलंय त्यांनी कम्प्लीट करा. दिल दोस्ती. गुड 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 गुड. आता आम्ही ज्यासाठी इथे आलोय ते कम्प्लीट करा. भूतम भूतम भूतम. फॅन्टॅस्टिक. आता जे लोक यांनी डिस्कस केले की हा हाफ चड्डी घालून का आलाय, त्यांनी हात वर करा. लक्षात घ्या एक गोष्ट, कैवल्यची चड्डी घातल्याशिवाय कम्प्लीट होत नाही. आणि बनियन घातला असता पण बाकी लोक मेली असते, म्हणून हा मित्रांनी दिलेला स्वेटशर्ट घातलाय. तर असाच फन फिल्म आहे. म्हणजे जर मी बनियन घातलं असतं तर हॉरर कॉमेडी दोन्ही झालं असतं. पण आता आपण जे गाण्यांमधनं बघितलं, टीझरमधनं बघितलंय आणि या सगळ्याच्या स्टारडममधनं बघितलंय, तर एक धमाल पिक्चर तुम्हाला बघायला मिळणार आहे 24 जुलैपासून थिएटर्समध्ये. तुम्ही काही वर्षांपूर्वी 6 मित्रांची गोष्ट आमची बघितली, आता 7 मित्रांची गोष्ट बघा. थँक्यू. वन मोर टाइम. दिल दोस्ती. भूतम भूतम 24 थिएटर्स मध्ये. ओके. सो गाईज, तुम्ही इतकं छान सरप्राईज आम्हाला दिलंय आणि आपण देऊया ना सरप्राईज. यांना द्यायचंय, तुम्हाला काहीतरी आम्हाला सरप्राईज द्यायचंय. कोणीतरी येतंय इथे, सरप्राईज आहे ते येत आहेत. इतकं संभाटा येतोय. कशा आहात तुम्ही पिल्ले? लास्ट टाइम पण आलो होतो इथे, परत येऊन खूप भारी वाटतंय. काय काय? थँक्यू. कशा आहात तुम्ही? मजेत ना? पिक्चर बघणार ना आमचा? सगळ्या बाजूवाल्यांना पण सांगा, तुमच्या बाजूच्या ज्या काय बहिणी आहेत ना सगळ्यांना सांगा, एरियात सगळ्यांना सांगा, बिल्डिंगमध्ये सगळ्यांना सांगा. ओके. 24 जुलै काय भूतम. लेट्स गो. आणि माझं कॅरेक्टर आहे तन्मय आपटे. तुम्ही एकाकी बघितलं असेल, त्याच्यामध्ये माझं भलतं कॅरेक्टर होतं. याच्यामध्ये मी एकदमच सभ्य असा मूछ ठेवून टिळा लावून असा दिसेन. तर तुम्हाला वेगळी आम्ही वेगळेच बघायला मिळू, सगळे जसे बोलले, पण मजा येणार आहे. नक्की बघणार ना तुम्ही? असं सांगू, पिक्चर सांगू कसं आहे? तर नक्की बघा. ओके. लव्ह यू. थँक्यू सो मच. एक गोष्ट फक्त सांगायची, ती इंजिनिअरिंग कोण केली का करत आहे? फॅन्टॅस्टिक. मी इंजिनियर आहे. सो इंजिनियर्सचं काय होतं हे पण तुम्ही बघताय. सो आयदर तुम्ही सूट बूट घालून ऑफिसमध्ये जाल किंवा खूप पैसे कमवाल, किंवा मग माझ्यासारखे व्हाल. सर यू हॅव टू चूज. बट जे काही निवडाल ते आतमध्ये ऐसे दिल से निवडो. ओके. आयदर तो बोला ना सूट बूट घालून किंवा असे राहाल. या माणसाचे या वर्षात 10 सिनेमे आले. 10. आणि स्टील तो वेळ काढून बाकीचे आमचे प्रमोशन पण मॅनेज करतोय, प्लस शूट पण चालूच आहे. म्हणजे अजून 10 येणार आहेत आता पुढच्या वर्षात. आता पॅन्ट चढवून तो दुसऱ्या फिल्मच्या प्रमोशनला जाणार आहे. सौरभ, पहिले तर सॉरी, कोणी बोललं नाही आम्ही लेट आलो म्हणून. मी सॉरी बोलतो सगळ्यांना. खूप खूप लांबून आलो आम्ही. म्हणजे बघ, पॅन्ट पण विसरला घालायला, एवढा काही आम्ही निघालोय. पण हा मूवीचा आता बोलणार तर प्लीज हे बघा, कारण की खूप मस्त मूवी आहे. याच्यात तुम्हाला सरफरे वहिनी, सोनावणे वहिनी नाही दिसणार आहे. याच्यात खूप वेगळं काहीतरी आहे. नाही ऑरेंज ज्यूस, नाही काय, कोण नाही. ह्याच्यात वेगळं काहीतरी आहे. हे नीट बघा आणि फ्रेंड्स बरोबर बघा, कारण की फ्रेंड्सची स्टोरी आहे आणि हॉरर आहे. तर फाटणार आहे. ठीक है, तो उस हिसाब से देखना. वॉर्निंग. ठीक है. सो गाईज, वाईट होता हा पण आणि हा पण, म्हणून मला बोलायला लागलं. काय बोलता पिल्ले?
सो मला ऍक्च्युली सर्वांना तुम्हाला थँक्यू बोलायचं आहे मेन गोष्टीसाठी की आमच्या आयुष्यात जे काही मोठे अचीवमेंट झालेत ना तेव्हा पिल्ले हॅज बीन अ बिग पार्ट ऑफ आवर लाईफ. मी ते दुसऱ्यांदा आलोय, पहिल्यांदा त्यावेळी पण आलेलो तेव्हा पण आमच्या आयुष्यात एक मोठी अचीवमेंट होती आणि आता आम्ही रील्स वरून पहिल्यांदा थिएटरमध्ये येतोय तुमच्या सर्वांसाठी आणि पिल्ले हॅज बीन अ पार्ट ऑफ दिस. थँक्यू सो मच पिल्ले. थँक्यू टू एव्हरीवन, थँक्यू टू मॅम एव्हरीवन की तुम्ही आमच्या ह्यात सहभागी आहात. आणि जसं नील बोलला की हे काहीतरी वेगळी प्रोसेस मधून आम्ही गेलेलो आहे. म्हणजे तुमच्यामध्ये पण खूप सारे इंटरनेटवर कॉन्टेंट बनवत असतील, युट्यूबवर, इंस्टाग्रामवर आणि तुम्हाला वाटत असेल की काय होणार आहे आपलं काय होणार आहे, हे होणार आहे. म्हणजे रीलवरून डायरेक्ट 70 mm वर तुम्हाला बघायला भेटणार आहे. आम्ही कधीच एक्सपेक्टेड नव्हतं की असं काहीतरी होईल, पण राम सरांनी आमच्यावर विश्वास ठेवला अँड त्या प्रोसेसमध्ये आम्हाला जायला भेटलं. माझ्या कॅरेक्टरचं नाव ह्यात गजा म्हणून आहे आणि मी ह्यात मालवणी कॅरेक्टर प्ले करतोय कोकणातला. इथे किती लोक मालवणी आहेत, कोकणातून आहेत? ते हा असा का म्हटला त्यासाठी तुम्हाला 24 जुलैला थिएटरमध्ये जावं लागेल बघायला. सो तो कॅरेक्टर खूप फनी आहे, तो चोर आहे आणि त्याचं काय म्हणजे त्याला नक्की काय चोरी करायचं आहे हे तुम्हाला फिल्म बघूनच कळेल डेफिनेटली. आणि गाणी जर तुम्ही बघितली आहेत, गाणी खूप जास्त बाप आहेत आणि एक गाणं जे आता आम्ही इथे रिलीज करणार आहोत ते तुमच्यासाठी खूप मोठं सरप्राईज असणार बिकॉज त्याचा जो गायक आहे तो तुमचा सर्वांचा फेवरेट आहे. त्या गाण्यावर ऍक्च्युली सगळी लोक नाचतात आणि त्याचं गाणं इंटरनॅशनली व्हायरल गेलेलं आहे. सो रेडी राहा प्लीज बिल्ले, असा सपोर्ट दाखवा. थँक्यू सो मच इकडे आल्याबद्दल, आमच्याबद्दल थांबल्याबद्दल अँड थँक्यू. हॅलो, आमच्या सोबत डान्स सुद्धा केला आहे. गाईज प्लीज पुन्हा एकदा त्याला बघून यायला पाहिजे का? त्याला साईडला घे. असं तुम्हाला काय बोलायचं? नाही तो त्याला तोच मध्ये येतो तर मग कसं करणार, दुसरे काढणारच झाले ना. व्हॉट्सअप पिल्लेट्स, आला खरा आवाज. कसं काय, कसं वाटलं आमचं गोमू गाणं? कसं वाटलं आमच्या फिल्मचा टीजर? तुम्ही लोक ट्रेलर बघणार का आमच्या फिल्मचा? ट्रेलर बघणार का आमच्या फिल्मचा? आमचा ट्रेलर 10 जुलैला येतोय, तेव्हा बघा. आता रिलीज नाही करणार आम्ही आज इथे ट्रेलर नाही दाखवणार आहे, पण काहीतरी वेगळं करणार आहे तुमच्यासाठी खास. आणि आय होप त्याची आयडिया तुम्हाला असेल. नाहीये तर मग जास्तच मजा येईल. ही आमची टीम आहे, भूताबाईची थोडी टीम खाली पण बसली आहे. खूप मेहनत घेतली आहे सगळ्यांनी, सगळेच मेहनत घेतात पण आम्ही पण मेहनत घेतली आहे. आणि ॲज अ ऑरेंज ज्यूस गँग आणि प्लस पुष्कराज आणि मनमीत आमच्यासोबत आहे. कुठे घ्या मनमीत? अच्छा ना, सॉरी येतो आय एम सो सॉरी, येतो आहे तो आमच्यातच आहे, मनात आहे आमच्या. तर ॲज ऑरेंज ज्यूस गँग आमची पहिली फिल्म आहे एकत्र. तर तुम्हाला जी आत्तापर्यंत आमची एनर्जी, फ्रेंडशिप, कॉमेडी आणि जे काय तुम्ही आमचे कॅरेक्टर्स बघितलेत इंस्टाग्रामवरती, यूट्यूबवरती, ते सगळं आता तुम्हाला एका बिग स्क्रीनवरती बघायला मिळणार आहे. आणि राम सर म्हणजे रामचंद्र गावकर आमचे डिरेक्टर, रायटर डिरेक्टर जे आहेत फिल्मचे, ओव्हरऑल प्रोसेस खूप फन होती, खूप मजा आली आम्हाला पर्सनली हे करताना. आणि आम्हाला असं कधी वाटलंच नाही की आम्ही एक फिल्म शूट करतोय. आमचं जे रेग्युलर ज्या पद्धतीने एवढी बॉन्डिंग होती तर ते कॅरेक्टर अशा वेगळ्याच पद्धतीने रिफ्लेक्ट झाले. बाय द वे या फिल्ममध्ये